मगरी चले ना मगरी चले बस कहरी चले जब गावे सिंघम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय सर? यस, येतोय बोला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. थँक्यू पटेकर सर, वाव असं वेलकम केल्याबद्दल. तसं सर्वप्रथम मी माझा सब्जेक्ट चालू करण्यापूर्वी माझा परिचय करून देतो. माझं नाव शैलेश शरद चित्रावार. मी नाशिक येथून बिलॉंग करतोय. माझे कोच आहेत चैतन्य पौड सर आणि सुपर कोच आहेत सचिन बागल सर. तर मी या कम्युनिटीमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझा बॅक पेनचा त्रास होता. जवळपास एक 5 ते 6 वर्षापूर्वी 6 वर्षापासून मला बॅक पेनचा त्रास खूप आहे. त्यासाठी मी खूप उपाय केले, पण तात्पुरता फरक पडायचा. त्याच्यानंतर पहिली जशी वैसी कंडिशन परत तीच कंडिशन यायची. त्याच्यामध्ये मी बऱ्याच हॉस्पिटल चेंज केले, पण परंतु तरी परमनंटली काहीच फरक पडलेला नाहीये. त्याच्यानंतर मी मध्ये मध्ये जवळपास 14 दिवसापर्यंत कंटिन्यू 14 इंजेक्शन घेतले स्टिरॉइडचे. पण स्टिरॉइड त्याच्यानंही आपल्याला तात्पुरता फरक पडतो, पण नंतर परत जी कंडिशन आहे तीच आपल्याला जाणवते. मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला या कम्युनिटीमध्ये येण्याचा. चैतन्य सरांनी मला या कम्युनिटीमध्ये इन्व्हाइट केलंय आणि माझे सुपर कोच जसे बागल सर आहेत ते या कम्युनिटीमध्ये आल्याच्या नंतर ऍक्च्युअली मी ओव्हरवेट साठी जॉईन झालो नव्हतं. माझा मेन बॅक पेनच होता आणि इव्हन पाठीवर फॅटच्या गाठी पण होत्या 2-4, त्या खूप पेन व्हायच्या. त्यासाठी मग मी ही कम्युनिटी जॉईन केली आणि ही कम्युनिटी जॉईन करून कमीत कमी मला 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. तर त्यावेळेस आणि या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर जसं कोचने फॉलो करायला सांगितलं तसं मी फॉलो केलं, तर त्याचा परिणाम मला खूप चांगला जाणवला. यामध्ये मी या 2 महिन्यामध्ये कमीत कमी 8 ते 9 किलो वजन कमी केलेलं आहे. हे वजन कमी झालंय त्यातल्या त्यात ज्या फॅटच्या गाठी होत्या तर त्या पण भरपूर प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे माझा जो बॅक पेनचा त्रास होता तो कम्प्लिटली नाहीसा झालेला आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. जे मी अगोदर भरपूर दवाखाने गेले त्याच्यामध्ये जे होऊ शकलं नाही ते मी या कम्युनिटीमध्ये येऊन सगळ्या कोचेसचं मार्गदर्शन आणि आपला सकल संतुलित आहार हे फॉलो केल्याच्या नंतर आज मी बॅक पेन फ्री झालेलो आहे आणि मेडिसिन फ्री जीवन सध्या जगत आहे. तर त्याबद्दल मी आपले कोच चैतन्य पौड सर, सुपर कोच बागल सर, तसेच आपले इतर कोचेस पटेकर सर, किरण सर, विजय सर, मगर सर, या सगळे कोचेस सुपर कोचेस सर, तसेच आपले मोटिवेशन करणारे जपे सर, या सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानतो. आणि आपले सगळ्यात चांगलं फ्युल बनवणारे आपले मार्क ह्यूज सर यांचाही मी खूप खूप मनापासून आभार मानतो. चला आता मी इथे माझा टॉपिक चालू करतो. ऍक्च्युअल मला सरांनी ऍसिडिटी वर बोलण्याचा टॉपिक दिला होता, परंतु मी सरांना रिक्वेस्ट केली की सर मी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसर्च म्हणजे संशोधन या विभागात काम करतो. तर त्या संदर्भात मला विषय घ्यायचा आहे की जो काही आहे आपण इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड त्याचा वापर आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. तर सरांनी मला ती परमिशन दिली, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या टॉपिकला सुरुवात करतो. मी हा जो टॉपिक घेतला आहे, जसं आता मी स्वतः मी कुठून हे माहिती नेटवरून कुठून मिळवलेली नाहीये, काहीच नाही. मी जे स्वतः त्याच्यामध्ये काम करतोय तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ऍक्च्युअल कंडिशन फार्म लेवलला म्हणजे जमिनी लेवलला काय कंडिशन असते शेतकऱ्यांची आणि ते कसं काम करतात, त्याच्यामध्ये जे काही इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल, केमिकल्स ते कसे वापरतात आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यातून जर वाचायचं असेल तर आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला काय करावं लागेल याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. आता होतं काय, सगळ्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यावेळी शेतकऱ्यांचा तर वाली कोणी नाही आपल्याला खरंच माहित आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही गोष्टी करतो तर त्याला ते नाईलाजाने करावी लागतात. थोडक्यात आता पूर्वीच्या काळी कसं होतं माहितीये का, उत्पन्न कमी होतं म्हणजे लोकसंख्या कमी होती आणि उत्पन्नही कमी होतं. तर त्यावेळेस त्या अन्नाची जी क्वालिटी होती ती एक चांगल्या प्रकारची होती. पण जशी जशी लोकसंख्या वाढत गेली जगाची तशी तशी अन्नाची म्हणजे थोडक्यात अन्नधान्य असेल किंवा जे काही आपण पिकवतो त्याची रिक्वायरमेंट वाढत गेली. तर आता ही रिक्वायरमेंट भरून काढण्यासाठी मग काय केलं शास्त्रज्ञांनी,
तर शास्त्रज्ञांनी काय केलं, जसं सीड सेक्टरमध्ये म्हणजे बियाण्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं ठरवलं. तर ती कशी करण्यात येईल? तर यावेळेस संशोधन जे जे काही संशोधक असतात त्यांनी काय केलेलं आहे, की ब्रीडिंग नावाची जी एक प्रक्रिया असते, म्हणजे दोन व्हरायटीच्या जे जीन्स असतात, ज्याला आपण जनुके म्हणतो, तर हे जनुके एकत्रित करणं, त्याला वेगवेगळ्या स्वरूपात त्याला प्रक्रिया करणं, या सगळ्या प्रक्रिया करून जे काही उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाढ कशी करायची. तर अशा प्रकारे या सगळ्या प्रक्रिया करून ते अन्न उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, कारण की ती गरज होती. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं, की जी अन्नाची क्वालिटी होती, म्हणजे जे न्यूट्रिशन म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये जे काही जीवनसत्व असतील, विटॅमिन्स असतील, त्यात या या सगळ्या प्रक्रियेचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. तर परिणाम म्हणजे त्याची क्वालिटी डाऊन झालेली आहे. जसं आपण म्हणतो, की पहिल्यासारखं आता काही खायला लागत नाही. इव्हन तुम्ही गाजर जरी खायला गेले तर गोड लागत नाही. बीट जरी खायला गेलं तरी पाहिजे तशी त्याची टेस्ट येत नाहीये. असे प्रत्येक भरपूर असे घटक आहेत. इव्हन आपण वेगवेगळे फळं पण खातो. तर त्या फळांवरही त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्या क्वालिटीवर परिणाम झालेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जे व्हिटॅमिन, जीवनसत्व वगैरे जे काही पाहिजे असतं, ते आपल्याला प्रॉपर प्रमाणात भेटत नाही. तर याच्यावर आपण कशी मात केली पाहिजे? तर त्यासाठी मग त्याच्यानंतर मग काय झालं, हळू-हळू ही प्रक्रिया झाल्याच्या नंतर अन्न उत्पन्न वाढत झाले. ज्यावेळेस अन्न उत्पन्न वाढत गेले त्याच्यानंतर मग हळूहळू कालांतराने क्लायमेट चेंज होत गेला. या क्लायमेट चेंजमुळे काय झालं मग नंतर, की जसं अवेळी पाऊस पडणे, त्याच्यानंतर कीटक रोगांचा प्रादुर्भाव वाढला, बुरशींचा प्रादुर्भाव वाढला. तर मग याच्यामुळे काय होत गेलं, की परत जे अन्न उत्पन्नाचं जे प्रोसेस होती त्याच्यावर त्याचा परिणाम झाला आणि परत उत्पन्न घटू लागलं. आणि उत्पन्न घटत गेल्यामुळं मग काय होत होतं, की शेतकऱ्यांना त्याचा फायदा भेटत नव्हता. कारण की बुरशी बुरशी वाढली, कीटक वाढले, की त्याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावर व्हायचा आणि त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांना होणारा फायदा आहे, तर तो त्यांचा तिथं कमी व्हायचा. म्हणजे इनपुट कॉस्ट वाढली आणि आउटपुट कॉस्ट ही कमी झाली. तर मग अशा नंतर मग त्यावेळेस काय झालं, की वेगवेगळ्या कंपन्या या मार्केटमध्ये आहेत. वेगवेगळ्या भरपूर मोठमोठ्या एम-एन-सी कंपन्या आहे, काही छोट्या कंपन्या आहे आणि काही इलिगल कंपन्या पण आहेत, की ज्या भेसळ करून वेगवेगळे कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल, तर या सगळ्यांचा वापर करून ते मार्केटमध्ये उतरतात पैसा कमवण्यासाठी. आणि त्याचा परिणाम बिचाऱ्या शेतकऱ्यांना तर या गोष्टी काही माहित नसतात. शेतकऱ्यांना फक्त बुरशी बुरशी आली, कीटक आलं, की हे औषध मार, ते औषध मार. ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी करत असतो. तर मग यामधून होतं काय, की हे जे काही इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड असतात केमिकल, तर याच्यामध्ये काही कार्सिनोजेनिक म्हणजे जे की कॅन्सर युक्त घटक यामध्ये असतात. आणि याचा वापर शेतकरी कालांतराने वाढत चाललेला आहे. म्हणजे शेतकरी स्वतःचं पीक वाचवण्यासाठी याचा वापर कालांतराने वरचेवर वाढवतो आहे. तर कारण की त्याला त्याचं उत्पन्न वाढवायचं आहे. तर मग यामध्ये होतं काय, हे जे घटक असतात कार्सिनोजेनिक, जसं आपण जर पाहायला गेलो तर कार्सिनोजेनिक घटक कोणकोणते आहेत? कॅडमियम आहे, आर्सेनिक आहे, त्याच्यानंतर बेन्झीन आहे, इथिलीन ब्रोमाइड आहे, कॅप्टॉल आहे. असे वेगवेगळे प्रकारचे कार्सिनोजेनिक घटक यामध्ये असतात. तर यामध्ये काय होतं, की ज्यावेळेस मग शेतकरी असेल, कुठलाही शेतकरी असेल, ज्यावेळेस त्याच्या पिकावर कुठलं एखादं कीट येतं किंवा बुरशी येते, तर त्यावेळेस त्याला जर कंट्रोल करायचा असेल, तर या इन्सेक्टिसाइडचा तो वापर करत असतो. तर ज्यावेळेस हा वापर करतो, तर याच्यामध्ये काही कीटकनाशक असे असतात, काही बुरशीनाशक असे असतात, की जे स्पर्शजन्य असतात. त्याला आपण कॉन्टॅक्ट बेस म्हणतो. आणि काही असतात सिस्टमिक, त्याला म्हणतो आपण आंतरप्रवाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे आंतरप्रवाही घटक असतात, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे असतात, ते झाडाच्या आतमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतात आणि कीटक आणि बुरशी यांना कंट्रोल करण्याचं काम ते करत असतात. तसेच काही बाह्यजन्य म्हणजे ज्याला आपण स्पर्शजन्य म्हणतो, की जे आपण झाडावर मारल्याच्या नंतर, पिकावर मारल्याच्या नंतर ते फळावर डिपॉझिट होतं, त्याच्यानंतर पानावर डिपॉझिट होतं. तर अशा प्रकारे ते वरच्या वर राहतं आणि अशा प्रकारे ते कीटक किंवा बुरशीनाशक याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग यामध्ये होतं काय, ज्यावेळेस आपण कुठलाही भाजीपाला असेल किंवा कुठलेही फळं असेल, ज्यावेळेस आपण खातो, तर त्या खाण्यामधून काय होतं, जे काही कीटक त्याच्यावरचे जे घटक असतात, त्या फळावर किंवा भाज्यावर बसलेले म्हणजे जमा झालेले आणि आतमध्ये पण गेलेले, या दोघांचाही आपल्या शरीरामध्ये समावेश होतो. म्हणजे खाण्यातून ते आपल्या शरीरामध्ये जातात.
तर मग आणि हे कळत न कळत होतो, या गोष्टी आपल्याला समजत नाही. आपण कितीही गोष्टी जरी पाण्यानं किती स्वच्छ धुवून काढल्या तरीही जे वरचे जे आहे ते जास्तीत जास्त थोड्याफार प्रमाणात धुतल्या जाते, पण जे आंतरप्रवाही कंटेन गेलेलं आहे ते धुतल्या जात नाही. ते त्या फळामध्ये त्या झाडामध्ये शेवटपर्यंत ऍज इट इज राहतात. तर मग अशा प्रकारे आपण ज्यावेळेस आपण स्वतः ते खातो आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये शरीरामध्ये ते जातात त्यावेळेस ते आपल्या शरीरात टॉक्झिनच्या स्वरूपात वेगवेगळ्या पेशी वेगवेगळे शरीराचे अवयव त्यांच्यामध्ये जमा होतात किंवा त्यांच्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात किंवा मिसळतात. मग हे मिसळल्याच्या नंतर आपण कालांतराने आपल्याला काही ना काही गोष्टींची कमतरता जाणवायला लागते. आणि हे जे आपण खातो ऍज अ न्यूट्रिशन म्हणून खातो, म्हणजे आपल्याला वाटतं आपण खूप काही चांगलं खाल्लेलं आहे, फळं म्हणा किंवा काही म्हणा, पण ऍक्च्युअल त्याच्यातून ते घटक त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये गेलेले असतात आणि तिथं ते टॉक्झिन आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि हे टॉक्झिन हळूहळू जमा होतं. त्याच्यामुळं कालांतराने आपल्याला काही रोग होतात, काही 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 केसेस असे असतात की त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की एखादा व्यक्ती असा असतो की त्याला काही व्यसन नसतं काहीच नसतं, पण तरी पण त्याला कॅन्सर होतो, वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. या घटकामुळे तुम्हाला ब्रेन कॅन्सर, स्तन कॅन्सर, त्याच्यानंतर बोन कॅन्सर असे विविध प्रकारचे कॅन्सर आपल्याला होण्याची दाट शक्यता आपल्याला या कीटकनाशकांच्या घटकामुळे होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर याचा परिणाम इन्सेक्टिसाइड आणि हे केमिकल पेस्टिसाइड जे असतात याचा परिणाम आपल्या स्टेरिलिटी किंवा इनफर्टिलिटी, ज्याला आपण म्हणजे प्रजनन करण्याची जी आपली क्षमता असते किंवा त्याच्यामधून जी काही हार्मोन्स वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी असतात यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता दाट असते. म्हणजे थोडक्यात इनफर्टिलिटी ही आपल्या म्हणजे मानवामध्ये वाढू शकते. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की अबॉर्शनचं प्रमाण पण वाढतं. अबॉर्शनचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर आपल्याला जे आपण आता कालांतराने बघतो ऐकू की खूप नपुंसकता येते, त्याच्यानंतर आपल्याला मुलं होत नाही, बाळ होत नाही, म्हणजे असे भरपूर प्रमाणात या केसेस आता वाढत चाललेल्या आहेत. या कुठे ना कुठे तरी या सगळ्या घटकांचा त्या गोष्टींचा त्याच्यामध्ये तिथे समावेश झालेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला कळत नकळत आपल्या शरीरावर होतो आणि आपल्याकडे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळं या इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड पासून आपण कसं वाचलं पाहिजे याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. तसंच या इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइडचा आपल्या इम्युनिटीवरही खूप काही परिणाम होतो. थोडक्यात तुम्ही बघा, ज्यावेळेस कुठलंही रिसर्च केलं जातं तर रिसर्च करताना जे काही सायंटिस्ट असतात ते जे अॅनिमल्स असतात, पक्षी असतात, कीटक असतात, आळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी असतात यांच्यावर पहिले रिसर्च केला जातो. म्हणजे कुठलंही जरी एखाद्या कंपनीने इन्सेक्टिसाइड काही बनवलं तर पहिले त्याच्यावर इफेक्ट म्हणजे टेस्ट केलं जातं आणि तो त्याच्यानंतर माणसाला किती घातक आहे नाहीये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठरवल्या जातात. तुम्ही विचार करा, जर ह्या सगळ्या सजीवावर जर परिणाम ह्या गोष्टींचा होत असेल तर आपणही एक प्रकारचे सजीव आहोत, तर मग आपल्यावर त्याचा परिणाम नाही होणार का? नक्कीच होणार आहे आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपल्या शरीरावर होतो. तर मग याच्यामध्ये आपण इथं मग आता आपल्याला आपला सकल संतुलित आहार जो आहे तो कसा फायदेशीर ठरणार आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण या अशा कळत न कळत गोष्टी आपल्या शरीरामध्ये जातात आणि जमा होतात तर त्यावेळेस जे काही आपलं सकल संतुलित आहार असेल, अफ्रेश असेल किंवा इतरही कुठले आपले प्रॉडक्ट असतील, सॉरी न्यूट्रिशन असतील, तर हा जो आहार आहे तर हा आहार आपल्याला काय करतो की आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार झालेले आहे त्या टॉक्झिन्सला बाहेर काढण्याचं काम हे आपले सकल संतुलित आहार असेल किंवा अफ्रेश वगैरे असेल तर हे सगळे टॉक्झिन आपल्याला बाहेर काढण्याचं काम हे या सकल संतुलित आहाराद्वारे केल्या जातं. त्यामुळे या कमिटीमध्ये येऊन हा आहार घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचे फायदे खूप जास्त प्रमाणात आहेत. तर त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं की ज्यावेळेस हे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड ज्यावेळेस वापरले जातात तर त्यावेळेस काय होतं की त्याचा परिणाम जे काही सॉइल मधले जे जीवजंतू आहेत तर या जीवजंतूवरही त्याचा परिणाम होतो. कारण की त्यांची जे मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचं एकाच दोन, दोनात तीन होण्याचा प्रमाण आहे त्यांचाही त्याच्यावर परिणाम होतो. तर याच्यामध्ये काय होतं मग आता इनडायरेक्टली परिणाम, ज्यावेळेस जसं आपण बघत होतो पहिले जमिनीमध्ये एक गांडूळ खूप असायचे, पण आता आपल्याला गांडुळांची संख्या ही कमी झालेली दिसते. का?
कारण की हे काही याच्यामध्ये जे काही घटक आहेत हे घटक त्या जीवावरही परिणाम करत आहेत. तर मग याच्यामध्ये होतं काय, हे परिणाम करतात आणि त्यांची संख्या कमी होते. तर मग अल्टिमेटली यांची संख्या कमी झाल्यामुळं त्याचा सॉइल फर्टिलिटीवर परिणाम होतो. आता थोडक्यात सॉइल फर्टिलिटी मध्ये काय, सॉइल फर्टिलिटी म्हणजे थोडक्यात जमिनीची वापसा कंडिशन असणे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणे आणि जमिनीमध्ये जे काही घटक आहेत जसे कॅल्शियम झालं, फॉस्फरस झालं, सल्फर झालं, मॅग्नेशियम झालं, पोटॅशियम झालं, हे सगळे जे काही घटक आहेत जे की आपल्या शरीराला खूप खूप गरजेचे आहे. तर यांचं प्रमाण तिथे कमी होतं. कारण की जे काही हे गांडूळ वगैरे असतील किंवा इतर मित्र कीटक म्हणतो आपण त्यांना, हे जे काही मित्र कीटक असतात तर हे काय करतात, वेगवेगळ्या प्रक्रिया करून हे जे काही मूलद्रव्य आहे ते झाडांच्या मुळांना मिळवून देण्याचं काम करतात. मग याच्यामध्ये काय होतं, जर झाडांना जर तुम्ही त्याचे मूलद्रव्य जर भेटले नाही तर ऑटोमॅटिकली तुमची जे काही फळं आहेत, जे काही पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता जाणवायला चालू होते. ठीक आहे, आता आपल्याकडे काही पर्याय नाही, आपल्याला ते खावं तर लागणारच आहे जगायचं म्हणलं तर. पण जसं आता आहार, आपला सकल संतुलित आहार आणि हे जे काही आपलं जे काही खातो आपण, फळं झालं, भाज्या झाल्या, तर याचा फायदा कसा आहे याच्यामध्ये सकल संतुलित आहारचा. तर ह्याच्यात थोडक्यात फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण हे काही सगळं फळं वगैरे खातो तर याच्यामधून ठीक आहे आपल्याला काही ना काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्याच्यामधले घटक आपल्याला मिळत राहतात. परंतु त्या घटकासोबतच इतरही जे काही अनवॉन्टेड घटक आहेत, जसं आपण पूर्णच भाजी खातो, पूर्णच फळ खातो, तर त्याच्यामध्ये जे काही इन्सेक्टिसाइड जमा झालेले घटक आहेत तर ते पणही आपल्या शरीरात जातात. तर अशा प्रकारे सकल संतुलित आहार इथं कसा फायदेशीर ठरू शकतो, तर इथे त्याचा फायदा अशा प्रकारे ठरू शकतो की हे जे काही हे सकल संतुलित आहार बनवलेले आहे ते खूप साऱ्या डॉक्टरांनी, त्याच्यानंतर न्यूट्रिशनिस्ट म्हणजे काही न्यूट्रिशनल तज्ञ आहेत, असे भरपूर सारे लोक यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास करून हे आहार त्याच्यामध्ये बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस हा आहार बनवला जातो तर त्यावेळेस त्याच्यामधले जे काही फायदेशीर जे घटक आहे आणि जे घटक आपल्या शरीराला लागतात असेच घटक त्याच्यामध्ये आयसोलेट करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. आणि म्हणजे याच्यामध्ये अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत, जसं की आपल्याला इन्सेक्टिसाइड त्याच्यामधून जे जाणारे घटक आहेत फळातून, भाज्यातून, ते घटक यामध्ये जात नाही. त्यामुळं अशा प्रकारे सकल संतुलित आहार हे आपल्याला जे काही आपल्या खाण्यातून जे भेटतं तेही आपल्याला याच्यातून परिपूर्ण पाहिजे त्या प्रमाणात, ऑप्टिमम प्रमाणात आणि नको ते असलेले घटक हे या सगळ्या गोष्टींचा विचार करून, समावेश करून जे बनवलेला आहे अशा प्रकारे आपल्याला तो आहार दिला जातो आणि त्या आहाराचा आपल्याला फायदा होतो. आता हे आपण बघितलं की इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड याच्यामधून आपल्याला किती नुकसान होतं, तोटे होतात. त्याच्यामध्ये आपले फर्टिलायझर पण येतात. फर्टिलायझरच्या ह्याच्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या आता भेसळ करतायत मार्केटमध्ये. तर या भेसळीतूनही जे काही फर्टिलायझर यूज केलं जातं त्याच्यामधूनही न्यूट्रिशनची कमतरता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणजे एक तर्फा शेतकऱ्यांची फसवणूक पण होतीये आणि शेतकऱ्यांचं कसं असतं माहितीये का, ज्या वेळेस मार्केटमध्ये जर कुठलाही भाजीपाला असो किंवा फळं असो, ज्यावेळेस त्याला रेट जास्त असतो त्यावेळेस शेतकरी कुठलाही मागचा पुढचा विचार करत नाही. ज्यावेळेस उद्या टोमॅटो, उद्या पोटॅटो असेल, उद्या ब्रिंजल असेल, उद्या जर त्याला शेतातून काढून उद्या जर मार्केटमध्ये आणायचा असेल तर तो आजच्या आज कितीही घातक कीटकनाशक असेल, कितीही महाग कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तर त्याच्या फवारण्या तो करत असतो. कारण की त्याला त्याचा फायदा बघायचा आहे. कारण की बरोबर आहे, शेतकऱ्यांचाच कोणीच फायदा बघत नाही. मग तो कशा, आणि शेवटी शेतकऱ्याचं जीवन हे फक्त त्याच्यावरच अवलंबून असतं. त्याच्यामुळं ते शेतकऱ्याला या गोष्टी करणं भाग पडतं. जसं आपण आपल्या परिवाराचा विचार करतो, बिचारा शेतकरी त्याचा विचार करतो. शेतकरी म्हणजे त्याचा एक प्रकारचा जुगार झालेला आहे. जो तो पिकवतो, पण काढूच तर त्याच्या हातामध्ये तो पीक येईल का नाही येईल याची त्याला गॅरंटी नसते. त्याच्यामुळं असे घातक घातक कीटकनाशक तो दुसरा म्हणजे उद्या माल काढायचा आहे तर आज कीटकनाशक मारतो आणि दुसऱ्या दिवशी तो माल मार्केटला येतो आणि तोच माल जर आपण खाण्यामध्ये आला तर तुम्ही विचार करा की त्या गोष्टीचा आपल्याला किती किती नुकसान होण्याची दाट शक्यता असते. याला थोडक्यात तुम्ही सांगतो, याला जर तुम्ही थोडक्यात वॉश आउट करायचं असेल तर त्याला त्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण वापरा वॉशिंग मध्ये. त्याच्यामुळे काय होतं,
या मिठाच्या ह्याच्यामुळं त्याच्यामधले जे काही वरचे आतल्या ह्याला तर आपण काढू शकत नाही, पण ऍटलिस्ट वरचे जो सरफेसवर जो जमा झालेला कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा जो तो थर आहे त्याला आपण कमीत कमी काढू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस वॉशिंग करता भाज्या फळे तर त्याच्यामध्ये थोडं मीठ वापरा. या मिठामुळे काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं, ज्यावेळेस या मिठाची प्रक्रिया त्या ह्याच्यासोबत होते, घटकासोबत होते, तर त्याच्यामधलं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे थोडक्यात ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये तो निघून जातो आणि त्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं. अशा प्रकारे आपण तिथं स्वतःला तिथं वाचू शकतो. सॉरी. तर हा झाला आपला त्याचा होणारा परिणाम, इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आणि सकल संतुलित आहार याचा होणारा आपल्याला फायदा हे आपण बघितलेलं आहे. आता थोडक्यात आपण एक जस्ट काही उपाय सांगतो मी याच्यावर काय करायचं, म्हणजे ऍटलीस्ट या भाज्या पाल्या वगैरे जे काही असेल तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की जे आपल्याला इन्सेक्टिसाइड फ्री किंवा पेस्टिसाइड फ्री भाज्या आपल्याला कशा खायला मिळतील. बघा आपण सगळ्याच भाज्या यापैकी बऱ्याच पालेभाज्या असतील किंवा काही फ्रूट व्हेजिटेबल्स असतील जसं टोमॅटो, ब्रिंजल वगैरे, या आपण घरच्या घरी आपण उगवू शकतो किंवा त्याच्यातून आपण आपल्या घरापुरतं हे काढू शकतो. तर हे कसं करायचं, तर सगळ्याच गोष्टी तर आपल्याला काही पॉसिबल नाही, पण विचार करा आपण आळस करतो. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर आपल्या घरी आता या कम्युनिटीमध्ये बरेच आपले शेतकरी बांधव पण असतील किंवा आपण स्वतः पण शेतकरी असू शकतो, तर आपण काय करतो माहितीये की सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये की याचा परिणाम आपल्याला काय होऊ शकतो, पण तरीही या गोष्टी आपण टाळतो. तर कुठल्या गोष्टी टाळतो, ऍटलिस्ट आपण आपल्या जर घरावरती टेरेस असेल, मोठं टेरेस असेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कंपाऊंड जर असेल, तिथं जर जागा असेल तर तिथं ऍटलिस्ट कमीत कमी आपण लिफी व्हेजिटेबल तिथे आपण उगवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि कंटिन्युटी आपण त्या पालेभाज्या आपण म्हणजे केमिकल न वापरता, फर्टिलायझर न वापरता ऑर्गेनिक पद्धतीने उगवून आपण त्या खाऊ शकतो. तर हे कसं करायचं, थोडक्यात सांगतो. जे काही आपलं टेरेस असेल किंवा जिथं काही जागा अवेलेबल असेल की जिथं ऊन पडेल अशा ठिकाणची जागा आपल्याला निवडायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, काही ट्रे आणायचे किंवा काही कुंड्या आणायच्या. तर समजा आता थंडीचा महिना येतोय की थंडीमध्ये काय जास्त पिकवलं जातं, तर तुमची मेथी झालं, कोथिंबीर तर तुम्ही 12 महिने पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही टोमॅटो पण 12 महिने करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. तर जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 4 झाडं टोमॅटोची लावा, 3 ते 4 झाडं तुम्ही वांग्याची लावा आणि त्याला उगवा. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याच्यानंतर गोमित्र असेल, तर याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करा. आता शेणखत, गांडूळ खत हे तर आपल्याला कुठेही भेटेल. त्याच्यानंतर गोमित्राचा वापर कसा करायचा, जर तुमच्या झाडावर तिथं लावल्याच्या नंतर कीटक म्हणजे काही कीड वगैरे आली तर त्या गोमित्राचा फवारणी तुम्ही करा. गोमित्रामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक याचेही गुणधर्म आहे, म्हणजे याला आपण ऑर्गॅनिक फॉर्म म्हणू शकतो, विदाऊट केमिकल न वापर